काही कोणालाही शिवी दिली नाही, कुठलाही शिवी कोणाला बोललो नाही. मला वाटतं तुम्ही ह्याच बातम्या चालवल्या असून चुकीच्या, मला असं वाटलंच. आज प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा असं तुम्ही, मला असं वाटतं का सगळ्या समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहे तर त्यांनाही का बरं मुख्यमंत्री करू नये. नाही मुख्यमंत्री माझं असं मत आहे पहिले का मी या अधिवेशनामध्ये या विषयावर बोलताना मला असं वाटलं का 8 मराठे मुख्यमंत्री झाल्यावर मराठ्यांना आरक्षण मागावं लागतं आणि मग अशा अवस्थेमध्ये सगळ्या समाजाला नेतृत्व द्यायला काय हरकत आहे. सगळ्याला दिलं पाहिजे ना. माडी असन, तेली असन, धनगर बांधव असेल, आदिवासी असेल, सगळ्यांना जाऊ द्या ना तिथपर्यंत. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. काय सरकारमध्ये म्हणजे काय मी काय बोलावं आणि प्रत्येक शब्द कसा बोलावा असं थोडं बंधनं थोडे असते की. हे हमारी मन की बात आहे. पण प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झाले तर राज्यात शांतता निर्माण होईल असं तुम्ही म्हणाले. मग तिथं आता राज्यात शांतता निर्माण झाली नाहीये, शिंदे सरकार आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही शांतता मला असं वाटतंय का सगळ्या समाज बांधवाला जर त्याच्यात घेतलं तर ते कळेल आणि सगळ्यांना समाधान पण होईल, त्याच्यानं शांत होईल. साहेब आणि मनोज जरांगे यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करू नये, एकेरी भाषेत बोलू नये. कारण ते बोलले म्हणजे समाजानं बोललं असं होतं, म्हणून तेवढी जर शांतता ठेवली, एवढं शांततेत एवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये आहे तर अशा वेळेस आक्रमक व्हायची गरज नाही आणि कोणाला एकेरी भाषेत बोलू नये. कोणा काय बोललं ते जाऊ द्या, कोणाची चूक आहे ते जाऊ द्या. पण मला असं वाटतं का आपल्यापेक्षा वयानं मोठे असणारे त्यांच्यासोबत आपण एकेरी भाषेत बोलू नये आणि तो विषय सोडून मुख्य आपण आरक्षणावर लक्ष घालावं. महापुरुषांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना पेटवलं पाहिजे असं तुम्ही आता बोलले, हे असंवैधानिक भाषा नाही का? नाही पेटवलं पाहिजे हे कुठं आहे, गाणे आहे. तुम्ही सांगा कित्येक, आता मला ते येऊन नाही राहिलं, शेतकऱ्याच्या संदर्भातलं गाणं आहे, उठा शेतकऱ्यांना पेटू रान, हे काही तुम्ही सांगा. हे तर कवीनं त्याचा मोठा चांगला उल्लेख केलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे का कुठलाही महापुरुष एका जातीपुरता मर्यादित नसतं, धर्मापुरता मर्यादित नसतं, तो सगळ्याच जातीचा असतं. ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि महापुरुषाच्या नावानं जर कोणी आग लावत असेल तर ते चुकीचं आहे, त्याला पेटवलंच पाहिजे ना. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे लोक आज मराठा आहेत हे तुम्ही आज हे मी नाही म्हटलं, हे तुम्ही हेच तर चुकीचं करताय. महात्मा ज्योतिबा फुलेनं म्हटलंय आणि हे माझ्यावर पुस्तक आहे. नंतर भीमराव रामजी आंबेडकर यांचं चारित्र्य खंड 10 मध्ये मी सांगितलं. मी एकही गोष्ट बगर पुराव्याचं बोललो नाही. महात्माजी फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे पूजनीय आहे सगळ्यासाठी आणि त्यांनीच म्हटलं आहे, म्हणजे त्यांच्या पोहाळे म्हटलं आहे त्यांनी. आणि मग इतकं स्पष्ट, मराठा हे एका जातीचं नाव नाही, मराठा म्हणजे 18 पगड जातीतला या मुलखाचं नाव आहे, ते अभिमानानं घेतलं जातं. प्रत्येकजण असं म्हणतंय का मराठे लढले म्हणजे एका जातीचे लोकांनी लढले, 18 पगड जातीचे लोक लढले आहे महाराष्ट्रासाठी. आणि म्हणून आम्ही असं म्हणणं आहे का मराठा हा एका जातीचा विषय असू शकत नाही. मराठा हा सामवाचक शब्द आहे, तो सगळ्यांसाठी वापरलेला आहे. इव्हन बाबासाहेबांनाही म्हटलेलं आहे त्यांच्या खंडामध्ये का बाबासाहेब मराठे आहे, ते भगव्या झेंड्याचे तिखट त्यांच्या आवडी म्हणजे तिखट त्यांच्याबद्दल अभिमान आहे असं मी नाही म्हणत. हो मी म्हटलं असतं तर आक्षेप करा. मग हे सरकारनं पुस्तक छापलं आहे, सरकारनं हे मान्य केलं आहे, त्याच्यानं गैर तर काही आहे नाही. जे स्पष्ट बोललोय का मराठा हा तुम्हालाही माहीत असेल का मराठा हा शब्द एका जातीपुरता मर्यादित आहे आणि मग तो सगळ्याला लागू आहे. मराठा म्हणजे सगळेच, तेली माळी कुंभी धनगर बांधव असेल, मल्हारराव होळकरच्या खाली पुतळ्या वगैरे मराठा सरदार,
म्हणजे त्याचं वर्णन जर आपण एका जातीपुरतं करत असेल तर चुकीचं होईल, ते इतर समाजावर अन्याय होईल. बाबासाहेबांनी शरीरात जात घुसू दिली नाही. बाबासाहेब तुम्ही पण वाचलाय, मी पण वाचलाय. तो काळ म्हणजे ते वाचन आणि आजची परिस्थिती आज राज्यात बऱ्यापैकी मला वाटतं जातीवर हे जे काही आता आरक्षण भेटन काही होऊन सगळं चांगलं होईल, पण आज जातीमध्ये जे भेद आहे, जे वैर वाढत आहे, ते मला वाटते खूपच म्हणजे अतिशय शरमनाक आहे, अतिशय वाईट आहे. भीती वाटतं कधी कधी का ह्या गोष्टी मीडियानं सुद्धा मला वाटतं त्याचं तारतम्य आम्ही नेत्याने ठेवलं पाहिजे, मीडियानं पण ठेवलं पाहिजे. आणि जातीत तणाव जर झालं तर उद्या युवकांच्या हाती पुस्तकाच्या ऐवजी तलवारी आल्या, टेंबे आले तर मग मात्र अजून शेकडो वर्ष मरावं लागेल. पहिलेच अडचणीत असणारा समाज, सगळा समाज तो पुन्हा अडचणीत येऊ नये एवढंच अपेक्षा आहे. आज कॅबिनेटमध्ये घडला महाराष्ट्राचा तरुण तर थेट संसदेच्या भवनामध्ये तर आक्रमक झालेला पाहायला मिळाला. काय कुठे? दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये मला माहीत नाही. तेव्हा म्हणजे मी सभागृहात असल्यामुळे बातम्या नाही वाचल्या. आणि आता ते आखरी त्यांना केंद्रात त्यांना असं वाटेल इथं न्याय भेटत नाही तर तिकडे जाऊ. सभागृहात गेलो नाही झाले पाहिजे. म्हणजे आखरी भगतसिंगानं हा प्रयत्न एकदा केला होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आणि आता हा प्रयत्न त्यांनी कदाचित केला असेल तर मला असं वाटते चुकीच्या आखरी त्याची भावना आहे. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून शेजारी बसतात, मात्र घरं कशी जाळली जातात हे कळत नाही. शेजारी अर्थमंत्री बसलेले असतात, मात्र ओबीसींना पैसे मिळत नाही, निधी मिळत नाही, अशी तुम्ही टीका केलेली आहे. हे कसं? मला असं वाटते का मी भुजबळ साहेबांचा त्यांना मानतोय आणि ते माझ्यापेक्षा वयस्कर पण आहे, राजकारणात ते आमच्यापेक्षा मोठे आहे. मला असं वाटतं का हा विषय कॅबिनेटचा आहे आणि ते कॅबिनेट मंत्री असताना धनगर बांधवासाठी कमी निधी भेटत असेल किंवा ओबीसी बांधवासाठी त्यांची लढाई वाईट आहे असं म्हणत नाही मी, बिलकुल म्हणायचं नाही आहे. पण असं म्हणायचं आहे की बा तुम्ही कॅबिनेटमध्ये असताना हा विषय तिथं अधिक ताणून वेळ पडलं तर ते कॅबिनेट चौफेर हालून टाकली पाहिजे. हे विषय एखाद्या कॅबिनेट मंत्री जसा एखादा सत्तेतला आमदार म्हणतो का आम्हाला निधी भेटत नाही आणि तेव्हा तुम्ही प्रश्न करता का सरकार तर तुमचीच आहे. आता कॅबिनेट मंत्री असताना मला वाटतं हा निधी वाढवून घेतला पाहिजे. त्यांचं काही प्रमाणात जे काही त्यांनी म्हटलं का ओबीसीला जो कोटा कमी येतं तो वाढवलाच पाहिजे, ते काही दुमत नाहीच आहे. पण मला असं वाटतं हे विषय जे आहे हे कॅबिनेट पुरतं तिथं मांडण्याचे आहे असं वाटतं. तोडफोड करायची जी भाषा आहे ती कॅबिनेटची आहे, ती सामान्य जनतेची नाही असं देखील तुम्ही म्हटलं. म्हणजे जे बाहेर सगळं प्रकरण चाललं हे कॅबिनेटची भाषा आहे. मला असं वाटतं का काही गोष्टी जे आपण पाहतोय काही गोष्टीमध्ये जो काही विषय आता तुम्ही ते कॅबिनेट मंत्री असताना घरं का पेटत राहिली, कशी पेटली, आखरी ही जबाबदारी तर सरकारची आहे ना. घरं नाही पेटायला पाहिजे, यंत्रणा लावले पाहिजे, खुफिया एजन्सी काय करतं आपली, आखरी ही जबाबदारी सरकारनं स्वीकारवलीच पाहिजे. तुम्ही सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. बिलकुल न करायचं काय तर सगळं माझं असं म्हणणं आहे का जे खरं आहे ते खरं आहे. पेटायला नको होती, आपली यंत्रणा उभी राहायला पाहिजे होती आणि यंत्रणा उभी राहिलीच तिथं घरं पेटली नसती आणि आज जे काही वाईट वातावरण होते ते झालं नसतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.